अपना शो प्रेझेंटेड बाय गॅलेक्सी मॉल यांना तर आपण सगळेच ओळखत असाल. तर सर, आम्हाला आणि आमच्या दर्शकांना जाणून घ्यायचं आहे तुमच्या राजकारणातील प्रवास कसा सुरू झाला. माझा सर्वप्रथम आपण लातूर टॉक्स हा लातूरमध्ये सुरुवात करतायत, त्यामध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचेच आभार मानतो. आणि तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना लातूरचा राजकारणातला प्रवास हा तसा अनैसर्गिक होता. मी ज्या घरामध्ये जन्म घेतला ते राजकीय वारसा त्या घराला आहेच, पण लोकाला ते माझा प्रवेश अनैसर्गिक वाटेल किंवा त्याच्यावर शंका निर्माण होऊ शकते. पण जवळपास लातूरमध्ये काम करत असताना, व्यवसाय करत असताना, आपापल्या परिसरामध्ये काम करत असताना सहज आपल्या परिवाराला राजकीय वारसा आहे. आपल्या परिवारातले बरेच सदस्य राजकारणामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांना त्यांच्या कामामध्ये आपल्याकडून काही जी मदत पारिवारिक म्हणून म्हणतो, कुठं कॅम्पेनमध्ये असेल, कधी निवडणुकीमध्ये असेल, तर तिथून माझी सुरुवात झाली की अमित भैयाचं कॅम्पेन असेल, कुठल्या काकांचा कुठला विषय कामाचा असेल, तर तिथून जी सुरुवात झाली लोकांची जुळत गेलो. आणि त्याच्यानंतर एक पाऊल असं उचललं की युथ काँग्रेसची निवडणूक लागली होती आणि युथ काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ट्राय करा असं आमच्या सगळ्याच मित्र कंपन्यांनी किंवा ज्यावेळेस आमच्यासोबत लोक होते त्यांनी सांगितलं. आपल्याला यांची पॉलिटिक्समध्ये कशी आपली एंट्री झाली आहे ते आपल्याला कळालं आहे. सो पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही लातूरच्या लोकांसाठी इतकं काही केलं आहे, तर तुम्हाला अधिकाधिक काम करायला कशी प्रेरणा मिळते? नाही, प्रेरणाचं एकच स्रोत आहे, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब. त्या दोघांकडे बघितलं की प्रेरणा मिळतेच. आणि त्यांनी जे काम आमच्या समोर ठेवलेलं आहे की लातूर जिल्ह्याच्या निर्मितीपासून आज तागायत आदरणीय चाकूरकर साहेब असतील, निलंगेकर साहेब असतील, आदरणीय साहेब असतील, ह्या सगळ्यांचंच काम आपण बघितलं की आपला जिल्हा उस्मानाबाद जिल्ह्यातून विभाजन होऊन जेव्हा निर्मिती झाली आणि गेली 4 दशकं ह्या जिल्ह्याची जडणघडणी म्हणा, इथला व्यवसाय म्हणा, इथलं कृषी क्षेत्र म्हणा, इथलं एज्युकेशन सेक्टर म्हणा, प्रत्येक सेक्टरनी एक उच्चांक गाठलेला आहे. आणि लातूर पॅटर्न ह्या नावानं लातूर ओळखलं जातं. सगळीकडं जे पद्धतीनं काम झालं आणि आजही आपण ज्या मॉलमध्ये बसलोय हेही लातूर शहरात आहे. आजूबाजूच्या मराठवाड्यातल्या बहुतेक कोणत्याच जिल्ह्यामध्ये असं मॉल नसावं. आणि हेच त्या विकासाचं एक द्योतक आहे की जो प्लॅटफॉर्म आपल्या इथल्या पॉलिटिकल लिडरशिपनी जे दृष्टिकोन ठेवला, लोकांना ह्याच्यामध्ये ज्यांना करायचं आहे ते लातूरमध्ये करण्याचं एक व्यासपीठ मिळवून दिलं. त्याच्यामध्ये एक मोठं पॉलिटिकल विल म्हणा किंवा पॉलिटिकल स्टेबिलिटी म्हणा, ह्याचमधून आम्हाला ती प्रेरणा मिळते की अजून लातूर पुढं. थँक्यू सो मच सर. जसं की आपल्याला माहिती आहे, आपण कोणताही काम करत असलो तर आपल्याला बरेचसे अडथळे येतात, कोणतंही काम सहजासहजी होत नाही. तर तुम्हालाही तुमच्या कामात असे अडथळे आले असतील तर तुम्ही त्याच्या सामोरे कसे जाता? निर्भीडपणे, निरळपणे आपल्याला प्रत्येक समस्याचं समाधान करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. माझा स्वतःचा पर्सनल दृष्टिकोन असा असतो की कोणी आमच्यावर टीका करतं, कोणी आमच्यावर क्रिटिसिझम करतं, त्या टीकेचं अवलोकन करून किंवा त्या टीकेवर आपण समाधानपरत जर काम करत असो, लोक टीका करणार आहेत, तुमच्या कामामध्ये त्रुट्या काढतील, त्या त्रुट्याचं समाधान म्हणजे तुमचं काम अजून इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. कोणी आपल्यावर टीका करते म्हणजे त्याच्या समाधानापर्यंत त्याची जी आपल्याकडून अपेक्षा आहे तसं आपण काम करू शकलो नाही, तर ते पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे की तो टीकाकार देखील आपल्या समर्थनामध्ये कसा परिवर्तन होईल. काही लोक निष्पाप आपल्यावर प्रेम करतात, ते अनकंडिशनल आहे. काही साहेबांसोबत होते म्हणून आम्हाला त्यांचे घरचे म्हणून करतात, काही अनकंडिशनल प्रेम देखील आम्हाला मिळालं. आणि काही लोकांना आमचं काम करून दाखवल्यानंतर पटल्यानंतर ते आता आमचे समर्थन ते आमचं करतायत किंवा हे बरं करतायत, हे आले क्षेत्रामध्ये चांगलं झालं, घरचे होते म्हणून आले. त्याच्यामुळे आपल्या कामातून जेव्हा त्यांना आपला अनुभव मिळतो ते चेंज होतं. तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला कळतंय की आपण आपल्यासमोर किती अडथळे आले तर आपण त्या गोष्टीला बरोबर सामोरे जावं, त्याच्याची पॉझिटिव्ह आपण कोणत्या गोष्टीला पॉझिटिव्हली कॅच करावा. तो पुढचा प्रश्न असा आहे, लातूरकरांसाठी तुमच्या काय योजना आहेत? लातूरकरांसाठी बरंच काही करावं असं वाटतं, कारण की आम्ही मुंबईत शिक्षण घेतलं, परदेशात जाऊन शिक्षण घेतलं, बरंच काही बघायला मिळालं. साहेबांच्यामुळं आमच्या शैक्षणिक दृष्टिकोनाने म्हणा किंवा व्यावसायिक दृष्टिकोनाने बरंच जग बघण्याचा अनुभव आला आणि ते सगळं आपल्या लातूरला हवं. साहेब नेहमी म्हणायचे जे नवं ते लातूरला हवं आणि त्या पद्धतीनं लातूर पुढं जात आहे. आणि आज लातूरमध्ये आजूबाजूच्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसोबत जर आपण कम्पेअर केलं तर आपण बरेच पुढे आहोत.
पण तसं जर आता आपण पुण्यासोबत कम्पेअर केलं, आपण मुंबईसोबत कम्पेअर केलं, तर बरंच काही आपल्याला करायचं आहे. त्या पद्धतीनं इथली जी लाईफस्टाईल किंवा राहणीमान लोकांचं बदललेलं आहे. आज टर्किश स्कूप्स किंवा ट्विस्टिंग स्कूप्स, टर्किश आईस्क्रीम लातूरमध्ये मिळतं, हे जर कुणाला आम्ही 10 वर्ष पहिलं सांगितलं असतं तर चेष्टा झाली असती, शक्य नाही. पण आज इथल्या उद्योजकामुळं ह्या सगळ्या गोष्टी ह्याच मॉलमध्ये जर आपण बघितलं तर एवढ्या गोष्टी आपल्या इथं उपलब्ध आहेत, जे कैलाश पर्वत आम्ही फक्त मुंबईत किंवा पुण्यात बघितलं, आज आमच्या लातूरमध्ये आहे. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत अजून आम्हाला अधिक करायचं, अजून जे नवं जे असेल लातूरकरांसाठी यावं. आणि बहुतांश जर तुम्ही जर मला एक मुद्दा जर म्हणला की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय साध्य करायचं आहे, तर मला तेच वाटेल की लातूरकरांची जी अनेक वर्षांची जी मागणी आहे की लातूरची प्रगती जी आता थोडीफार स्लो आहे किंवा जी काही थोडीफार खुंटलेली आहे, की लातूरला त्याचं शाश्वत पाणी मिळालं पाहिजे. लातूरला त्याच्या पाण्याच्या विषयी जे काही गोष्टी करणं अपेक्षित आहे. आता इथं रेल्वे झालेली आहे, इथं एअरपोर्ट झालेलं आहे, पण आम्हाला आमच्या हक्काचं पाणी, आम्हाला शाश्वत पाणी लातूरला आणायचं, जे आम्हाला आमच्या सरकारकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडूनच ते मंजूर करून घ्यायचं आहे. तर तो एक विजन किंवा तो एक मुद्दा आम्हाला पुढे घेऊन काम करण्यासाठी प्रेरणादायी आहे. तर आपण लातूरबद्दल बोलत आहोत ना, तर सर लातूरबद्दल तुमचे आवडते ठिकाण कोणते? तसं मी लातूरमध्ये जास्त सोशली कामाच्या निमित्तानं जास्त वेळ मिळत नाही. ज्या काही गोष्टी आम्हाला काही कधी वेळ मिळाला तर जाता येतं. पण लातूर शहरातलं माझं सर्वात आवडतं स्थान जर मला तर माझ्या काकांचं घर आहे. तर सर पुढचा प्रश्न एक इमॅजिनरी आहे. समजा आपल्याकडे एक टाईम मशीन आहे आणि टाईम मशीनच्या माध्यमातून जर तुम्ही 18 वर्षाच्या वयात परत गेलात तर तुम्ही काय सल्ला देणार? वर्षाच्या म्हणजे आयुष्याच्या 37व्या वर्षी घेतला की राजकारणात यायचा, तो मी 19व्या वर्षीच घेतला पाहिजे होता, की मला तेवढा जास्त वेळ लोकांची सेवा करण्यासाठी मिळाला असता. आता प्रश्न असा आहे सर मित्रांबाबतीत. तर मित्र तर माहिती सर्वांना किती इम्पॉर्टंट राहतात. म्हणजे कितीही तुमच्याकडे काम असो काही असो, मित्रांकडे जो सुख भेटतो, जी हॅपीनेस भेटते ते कुठेच भेटत नाही. तर तुमचे टॉपचे गो टू मित्र कोण आहेत? माझे वडील, माझी आई, माझे काका. प्रश्न असा आहे सर, जर तुम्ही जगात कुठेही राहू शकत असाल तर ते कुठे असेल? लाईक व्हॉट्स युअर हॉलिडे डेस्टिनेशन? दोन्हीचं उत्तर तसं बाबळगावच आहे. म्हणजे तो बोरिंग उत्तर होईल. म्हणजे फर्स्ट ऑप्शन मी जिथं राहतो तिथं खुशच आहे. मुंबईत शिक्षणाच्या व्यवसायाच्या विषयाने राहतो, पण आता लातूरलाच जास्त मुक्काम हा बरा वाटतो. आणि बाबळगावच माझं फेवरेट डेस्टिनेशन आहे. ओके, बाबळगाव सर कुठे आहे? लातूरमध्ये माझं गाव, मूळ गाव. ओके ओके. आणि एनी अदर कंट्री? दुसरं म्हणलं लंडन. लंडन. ओके. तर तुम्ही हॉलिडेजमध्ये मोस्टली कुठे प्रिफर करणार? तुम्हाला जर असं वेळ दिलाय की फॅमिलीसोबत एक 15 दिवस स्पेंड करा, तर तुम्ही कुठे करणार? जग फिरून बघितलं पाहिजे. प्रत्येक देशामध्ये आपलं एक सौंदर्य आहे. आम्ही आमचं ठरवलंय की परिवारामध्ये ज्या मुलांच्या सुट्ट्या वगैरे असतात तर एखादा बराच कालावधी, जसं मी ह्या समर ब्रेकमध्ये आम्ही लातूरलाच होतो, मुलांना इकडचाही अनुभव दिला. आणि कधी कधी जे छोटेकडे समर ब्रेक असतात, आता आपल्याकडं ताडोबा वाईल्ड लाईफ रिझर्व असतात, भारतातल्याही ज्या बऱ्याच गोष्टी आहेत, प्रत्येक वेळेस परदेशातच जायची गरज नाही. बरंच काही आपल्या देशात आहे जे आपण अजून मुलांना दाखवायची आमचं मानस आहे. तर मागे आम्ही ताडोबाला गेलो, कधी राजस्थान असेल, उदयपूर असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच जाणे आणि नवीन काहीतरी प्रत्येक वर्षी बघावं असा आमचा मानस आहे. की ॲटलिस्ट जर जाता आलं, वेळ मिळाला तर काहीतरी नवीन करावं. त्या जागेवर रिपीट जाण्यापेक्षा एखादी जागा आम्ही नवीन चूज करतो. मुलांना विचारतो, बऱ्याच वेळेस त्यांच्या शाळेमध्ये त्यांना काहीतरी आठवण येतं, कुठं त्यांचा मित्रपरिवार त्यांना सांगतो काही बघितलेलं असतं, तर आम्ही त्यांना डिसिजन घेण्यासाठी उत्सुक करतो की तुम्ही सांगा का कुठे जायचं आहे, मग ते ठरवतात. सर आम्ही तुमच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली आहे. तुम्हाला घोड्यांच्या छंदाबद्दल काय म्हणणं आहे? आम्ही असं ऐकलं तुम्हाला नाही, आता तुम्ही बऱ्याच लोकांसाठी ते घोड्यांचा छंद किंवा हॉर्स हॉबी असं वाटतं. ती आमच्या घराण्यातली संस्कृती आहे. कारण काही जी काही संस्कार आमच्यावर, बऱ्याच गोष्टी प्रत्येक घरामध्ये रूढी परंपरा असतात, त्यावेळेस असतं. अश्व ठेवणं किंवा घोडा पालन हे आमच्या पूर्वजांपासून आमच्या घरामध्ये पहिलं ते आपलं वाहन होतं. इट वॉज अ ट्रान्सपोर्ट मीडियम. पण क्षत्रियांच्या घरामध्ये अश्व असणं ही पारंपरिक हिंदू संस्कृतीमध्ये आलेली परंपरा आहे. मग तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून घोडदौडाच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत.
घोडांच्या कथा कादंबऱ्या ऐकलेल्या आहेत. त्यामुळे ती एक संस्काराची बात आहे. त्या त्या घराण्यामध्ये चालत आलेली ती परंपरा आहे. आमच्याकडं बाभळगावमध्ये आमच्या दसरा मेळावा मोठा होतो. गावाची ती परंपरा आहे की अश्वपूजन त्यावेळेस होतं. त्यामुळं ही चलत आलेली संस्कृती आहे. त्याचा आम्ही आता पुढे आता घोड्याचा तसा वापर आपल्या कम्युटमध्ये होत नाही. कुठं घोड्यावर बसून कुठं गेलात असं होत नाही. आम्ही ऐकून आहोत की आमचे आजोबा लातूरला यायचे किंवा कधी हैदराबादला जायचे तर त्यावेळेस बग्गी असायची किंवा बैलगाडीचा वापर व्हायचा. साहेब जेव्हा कॉलेजला लातूरला असायचे तेव्हा घोड्यावर बाभळगावहून कॉलेजला यायचं असेल तर आमच्या आडतीवर आमचं घर होतं, जे आता शॉपर स्टॉप तिथं मॉल आहे, तिथपर्यंत घोड्यावर यायचे. आणि मग लातूरचं जे काही कम्युट असायचं ते मग लातूरमध्ये ते जायचे. पण घोड्याचा वापर त्यावेळेस शाळेला जायला काकाही करायचे. त्यामुळे ते आमच्या घरामधली संस्कृती आहे. ती मी हॉबी म्हणणार नाही, पण आमचे संस्कार म्हणतो. ओके, म्हणजे तो छंद नाही आपला, फक्त ते आपण ती आता जबाबदारी झाली आहे. अच्छा, लोकांना ते छंद वाटत असेल पण ती आमची जबाबदारी की आम्हाला एवढे तरी घोडे किती असावेत त्याच्यावर मी जाणार नाही, पण ते घोडे असावेत. तरी सर अंदाजे किती किती आहे तुमच्याकडे? नाही, आता मी मोजायचं सोडून दिलं. आणि आम्ही एक छोटा आमचा म्हणजे ज्यांची हॉबी आहे किंवा जे मित्रपरिवार त्याच्यामध्ये आम्हाला जोडायला मिळाले. कारण ह्याच संस्कारामध्ये माझे राजस्थानमध्ये बरेच मित्र झाले, पंजाबमध्ये माझे मित्र आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे जातो, त्यांच्याकडे ह्या जुन्या परंपरा आहेत, त्यांच्याकडून बरंच शिकायला मिळतं. आणि त्याच्यामध्ये आता एक कॉमन ग्रुप आहे, त्याच्यामध्ये आम्ही आता अश्वपालन करतोय. तर घोड्याचा छंद नाहीये, पण त्याऐवजी तुमचा छंद कोणता आहे? क्रिकेट आहे, चित्रपट बघणं आहे, गाडी चालवणं आहे, लॉंग ड्राईव्हवर जाणं आहे आपल्या बायकोसोबत. तर हे सगळे माझे छंद आहेत. क्रिकेट खेळणं असेल ते छंद होतं, आता खेळायला जास्त मिळत नाही. त्यामुळे आता अलीकडं आम्ही आता ग्रामीण T20च्या माध्यमातून बऱ्याच आमच्या सहकाऱ्यांसोबत कधीतरी छंद करता मिळतो. आता टुर्नामेंट आम्ही भरवतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता हॉबी म्हणून पुढे नेतो. ओके, आपण आपल्या दर्शकांना असे 3 चित्रपट सांगा की जेणेकरून त्यांना काहीतरी शिकायला भेटू शकतं. तारे जमीन पर पेरेंटिंगचा विषय त्यांनी सांगितला की त्याच्यामधून ते शिकायला मिळतं. रितेश सरांचा एक दादांचा चित्रपट येलो आला होता, त्याच्यामध्ये परत पेरेंटिंगवर आहे आणि ऑटिझम किंवा जे डाऊन सिंड्रोमची मुलं असतात त्यांच्यासोबत आपण कसं करू शकतो किंवा त्यांच्यामधली जी क्षमता आहे पुढं आपण बघू शकतो. अलीकडे चित्रपट जो बघितला की मोना बाई पण भारी देवा, हा चित्रपट सगळ्यांनीच बघितला. त्याच्यामध्ये आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या आयुष्यातलं जे काही आपल्याला समजून घेतलं पाहिजे पुरुष मंडळीला, ते समजण्याची गोष्ट मिळते. आणि तसे बरेच आहेत, म्हणजे बऱ्याच चित्रपटातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. पण हे 3 चित्रपट तुम्ही जर पुढे विचारले तर हा डोक्यात टॉप ऑफ द लाईन हे चित्रपट सध्या येत आहेत. सर, तुम्ही तुमचे वैयक्तिक आणि कामाचे आयुष्य कसे व्यवस्थापित करता? होऊन जातं, म्हणजे तसं मी जास्त त्याच्यावर प्रेशर घेत नाही. म्हणजे काय असतं की कधी आपण ह्याच्यामध्ये फार विचार केला की वेळ सापडत नाही. त्यामुळं आता शिकायला मुलं मुंबईत असतात, त्यामुळं त्यांच्याकडे जाणं, विकेंडला आम्ही मुंबईत किंवा आता इथली जबाबदारी जी कामाची आहे त्याच्यामुळं वीकडेज लातूरमध्ये असतात आणि विकेंड्स मुलांसोबत फॅमिलीसोबत मुंबईला आपल्याला घालवायला मिळतात. आणि कधी कधी सुट्ट्यामध्ये जो वेळ मिळेल तो त्यांच्यासोबत त्यांनाही ते अंगवळणी पडलेलं आहे. शेवटी ह्या घरामध्ये ही संस्कार आहेत, त्यामुळं हे काही नवीन आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि त्यामध्ये आम्ही वाढलो, तेच आता आम्ही संस्कार आमच्या मुलांवर देतोय आणि तेही अंगवळणी त्यांना पडलेलंच आहे. सो सर, कधी कधी आपण सोशल मीडिया यूज करतो तर त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट्स येतात, तर आपण त्यांना दुर्लक्ष कसं करावं? जसं आता मी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, मी एक हँडलर आहे, जर मला कोणी निगेटिव्ह कमेंट्स केले मी ऑफेंड येऊन जाते. कधी पुढच्या वेळेस फोटोज अपलोड करायला तर मी 10 वेळेस विचार करते की मी करू की नाही करू. तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं हे बघा की जेवढ्या लोकांना चांगलं वाटलं तेवढं घ्या, जेवढ्या लोकांना आपण नाही आवडलो त्याचा काय विचार करायचा? आय मीन काय असतं की आयुष्य हा जर तुम्ही थिअरी किंवा थिअरम ऑफ 5 किंवा 5 days 5 hours 5 years असं जर विचार केला की हे मॅटर करणार आहे का? पुढच्या 5 तासामध्ये जर मी दुसरी पोस्ट टाकली तर त्याच्यानंतर हा पोस्ट मॅटर करणार आहे का? माझी टाईमलाईन जर मी आता पोस्ट टाकली खाली जात जाणार आहे. त्यामुळे ती जर 5 मिनिटानंतर ती वस्तू आपल्याला मॅटरच करणार नाही तर त्याच्यावर वेळ कशाला घालायचा? शेवटी आयुष्य कशावर खर्च करावं हे आपल्या हातात आहे. कोणी त्याचा कसं बघावं त्याचा दृष्टिकोन आहे. त्याला जे वाटलं त्यानं ते घेतलं.
कुणाला मी आवडत असेल त्याच्यावर विचार करेन, ज्याला मी आवडत नाही त्याच्याबद्दल मी कशाला विचार करायचा, ह्या गोष्टी. हां, ओके. सो पुढील प्रश्न असा आहे सर, जर कुणाला पॉलिटिक्समध्ये एंटर करायचं असेल तर त्यांच्यासाठी तुमच्याकडून काय गायडन्स आहे? पॉलिटिक्स किंवा राजकारण समाजकारणामध्ये कुणालाही जर तिथं एंट्री घ्यायची असेल तर आपल्याला त्याच्यामधून काय पाहिजे हे फार सांगणं सोपं आहे की नाही ही समाजसेवा आहे, हे सेल्फलेस वर्क आहे, आपण वाहून दिलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे. पण त्याच्यामधला तुमचा स्वार्थ काय आहे हा तुम्ही तुमच्या आरशासमोर उभं राहून तुम्हाला तो पटला पाहिजे. आणि तो तुम्हाला ह्याच्यातून साध्य करता येतो का किंवा येत नाही ह्याचं उत्तर आपण त्यावेळेस शोधलं पाहिजे. की तुम्हाला ह्याच्यातून जे साध्य करायचं आहे, की तुम्हाला समाजकारणात जायचं असेल, कारण की हा सेल्फलेस जॉब आहे, थँकलेस जॉब आहे. ह्याच्यामध्ये बरेच तुम्हाला टीकाकार मिळतील, फार कमी लोक तुमचं समर्थन करणारे मिळतील, किंवा तुम्ही वर थोडं सरकलात की खालचे खेचायला मिळतील. तेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसे वावरणार आहात, लोकांच्या अपेक्षा आपण आपल्या कुटुंबाच्या किंवा आपल्या स्वतःच्या जर अपेक्षा पूर्ण करत नसो तर त्या लोकांच्या जनतेच्या अपेक्षा आपण कशा पूर्ण करणार आहोत ज्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. जसं त्यांनी सांगितलं की मी जर मतदान दिलं तर माझ्या काय अपेक्षा आहे, आणि राजकारण्यांकडून लोकांना ही अपेक्षा आहे की माझे स्वप्न पूर्ण झाले पाहिजेत. मी मतदान तुम्हाला मोठं करण्यासाठी नाही दिलं, मी तुम्हाला मतदान एवढ्यासाठी दिलं की तुम्ही माझ्यासाठी काम करताल. ही परिस्थिती आपण आपली तपासून बघितली पाहिजे की मला राजकारणात येऊन काय साध्य करायचं आहे, आणि तो आपण निस्वार्थपणे जर स्वतःला सांगू शकलो तर मग आपली वाट सुखर असेल. नंतर बरेच अडथळे असतील की अरे आलो ह्याच्यासाठी, व्हायला लागलं ह्याच्यासाठी, मग त्या गुंत्यामध्ये आपण जातो. सल्लागार आपले कोण आहेत हे आपण व्यवस्थितपणे निवडावेत. आणि राजकारणात 3 टप्पे आहेत की तुम्हाला राजकारणात काय यायचं. समाजकारण करायचं असेल तर लोकांसोबत राहा, तुम्हाला राजकारण करायचं असेल कार्यकर्ते, मग कार्यकर्त्यांना जवळ ठेवा, निवडणुका जायचं असेल, जिंकायचं असेल तर विरोधकांना जवळ ठेवा. हे 3 सूत्री कार्यक्रम आहे. सो सर, आपल्या प्रश्नांचं तर आता इथपर्यंत हा राऊंड संपला आहे. नेक्स्ट राऊंड आहे रॅपिड राऊंड. हां, तर या राऊंडमध्ये मी एक शब्द सांगणार आहे. तो शब्द ऐकल्या तुमच्या मनात कोणता शब्द येतो ते फक्त तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके, काही नाही, फक्त 5-6 क्वेश्चन्स. सो सुरू करूया. ओके, फर्स्ट वन, हॉलिडे. बाबळगाव. वर्क. लातूर ग्रामीण विधानसभा. फ्रेंड. माझी बायको दीपशिखा. हॅपीनेस. माझी मुलं. क्लॉथ्स. कम्फर्टेबल. मॅरेज. ब्लेसिंग. सॉंग्स. तुझे देखा तो ये जाना सनम. सिटी. हां. लंडन. मूवी. DDLJ. स्पोर्ट. क्रिकेट. सर, थँक्यू सो मच. ओके सर, एक माझा प्रश्न आहे. जसं IT इंडस्ट्रीज आहे पुणे, मुंबई, बँगलोर, हैदराबाद, तर लातूरमध्ये सुरू होण्याचा कधी काही विचार आला आहे की आपण इथे पण IT इंडस्ट्रीज करू शकतो? आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी लातूरमध्ये IT पार्क देखील सुरू केलं होतं. पण इथली जी व्यवस्था आहे, किंवा शेवटी कसं असतं की मुलं जे शिक्षण घेतात, आपल्याकडं कल इंजिनियर आणि डॉक्टरी शिक्षण घेण्याचा जादा आहे. त्यामुळं IT सर्व्हिस किंवा IT शिक्षण घेणारे किंवा IT शिक्षण घेणारे व्यवस्था कमी आहे. आणि जर त्यांनी घेतली असेल तर ॲस्पिरेशनल की मी ग्रामीण भागातून लातूरपर्यंत पोचलो, म्हणजे बाभळगावचा लातूरला आला, मुरुडचा आला, चांदोलजाचा आला, लातूरला घर करून राहिलो, लातूरमध्ये शिक्षण घेतलं. एक आपल्याला अपग्रेड वाटतं की लातूरमधून मग तू कुठे चाललास, तर मी पुण्याला चाललो, मी नाशिकला चाललो. ही ॲस्पिरेशन असते की ती प्रत्येकाची इच्छाशक्ती असते. आणि त्यामुळं तो जो प्रवास आहे, अजूनही मायग्रेशन बरंच आहे. आम्ही रिव्हर्स मायग्रेटेड आहोत. आम्ही लंडनला जाऊन परत लातूरला येऊन घर केलं, व्यवसाय केला, उद्योग केला, कारभार करतोय. आम्ही रिव्हर्स मायग्रेशनमध्ये आहोत. कारण माझा फार लवकर हा समज झाला की आता इथं कुणीतरी सांगितलं की पुण्याचे पॅकेज मोठे आहेत, पण पॅकेज मोठं आहे पण पुण्यातला खर्च कोणी त्यात जोडत नाही, घरूनच मागावे लागतात. पुण्याची मेस, पुण्याचं भाडं, आणि थोडंफार आई काही पाठवतेस का, म्हणजे गुळाचे लाडू वगैरे, सुंठाचे लाडू नको, पण थोडं ह्या वेळेस बाबाला सांगून थोडंफार जमा EMI द्यायचा आहे. पण हे आपण बघत नाही जी लाईफस्टाईल सारखंच येते. इथे जेवढं भेटते तिथे काटकसरी करून तसंच भेटते, नाही उरत, हातात काही उरत. आणि आपण आपल्या घराच्या फार दूर राहतो. आणि आता ती व्यवस्था हळूहळू
कुटुंब परिवार शिकतायत आणि परत लातूरमध्ये येऊन जर आपण जर केलं तर आता ही सगळी व्यवस्था लातूरमध्ये आहे. जे पुणा मुंबईमध्ये आपल्याला लाईफस्टाईल जे पाहिजे, घराच्या बाहेर पडल्यानंतर काय 10 वर्षा पहिलं फक्त पीव्हीआरच होता किंवा पिक्चर बघायलाच बाहेर जायचं किंवा एखाद्या जॉईंटवर किंवा कुठंतरी जाऊन आपण जेवण करायचं. आता एवढे ऑप्शन झालेत, त्यामुळं फॅमिलीज वाटतं की आपण आपल्या फॅमिलीला चांगलं एज्युकेशन देऊ शकतो, चांगलं हेल्थकेअर आपल्या लातूरमध्ये उपलब्ध आहे, चांगलं बाहेर जाण्यासाठी सोशली जाण्यासाठी आपल्याकडं आता रेस्टॉरंट्स आहेत, फूड कोर्ट्स आहेत, मॉल्स आहेत, शॉपिंग करण्यासाठी आता पुण्याला जायची गरज नाही, वेस्ट साईड आहे, डीमार्ट आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आता तो प्रवास करण्याची गरज नाही, आता हळूहळू तो चित्र बदलेल. आणि कंपनी जर आपल्याकडे आल्या, जे MIDCची गोष्ट आपण करतोय की कमी पाण्यावर चालणारा हा एक इंडस्ट्री आहे, सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लातूरून येणाऱ्या काळामध्ये विचार करावा की ज्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या आपल्याकडे पाणी नाही पण मनुष्यबळ आहे, एड्युकेटेड पॉप्युलेशन आहे, चांगलं काम करणारं संख्याबळ आहे. त्यांनी म्हणले की आम्हाला हे ऑप्शन नव्हते, पण बरेच आता तरुण आहेत की जे एड्युकेटेड आहेत पण एम्प्लॉयबल नाही आहेत. पण त्याच्यासाठी इथल्या उद्योजकांनी मी आवाहन करेन या कार्यक्रमाच्या निमित्तानं की लातूरमध्ये जे उद्योजक आहेत किंवा जे भांडवलदार आहेत, समीर सेठ बसलेले आहेत, की त्यांनी असे काही उद्योग उभे करावेत ज्याच्यातून पुढच्या लोकांची व्यवस्था होईल. एखादा IT सेक्टर, IT पार्क, सर्व्हिस इंडस्ट्री, कॉल सेंटर आपल्या भागात नाही आहे. काही तरुण उद्योजकांनी किंवा इन्व्हेस्टर्सनी, कसं स्टार्टअप कल्चर आहे, मारवाडी समुदाय मोठा आहे, गुजराती समुदाय मोठा आहे, इन्व्हेस्टर कम्युनिटी जे फक्त शेकडा सोडून जे इन्व्हेस्टमेंट आपण देतात, तर इन्व्हेस्टर कम्युनिटीनी काही स्टार्टअप कल्चरलाही, आता रोटरी क्लबचे आमचे सगळे तरुण आहेत, बऱ्याच आयडियाज त्यांच्याकडे आहेत की त्यांच्यातून जर स्टार्टअप कल्चर लातूरमध्ये झालं की लातूरच्या उद्योजकाला लातूरचे व्यावसायिक अर्थपुरवठा करू शकतील, त्यातून काही नवीन इकॉनॉमी उभी राहिली तर अजून चांगलं आहे. सगळंच काही ह्याच परिवारानं किंवा ह्या कुटुंबानं करावं ह्याच्यातला भाग नाही. आम्ही ही सगळी जबाबदारी आता आम्ही तुमच्यावर सोपवतोय. चलो, थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा किमती वेळ आमच्यासाठी काढून इथे आले. माय प्लेजर. थँक्यू. गप्पा मारून चांगलं वाटलं. आपल्या ह्या लातूर टॉक्सच्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. पुढच्या पाहुण्यांकडून जेव्हा त्यांचं मनोगत ह्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला मिळेल, अजून विचार त्याच्यातून पुढे येतील अशी अपेक्षा करतो. आपण मला बोलवलं, गॅलेक्सी मॉलने हा कार्यक्रम होस्ट केला, त्या सर्वच लोकांचे आभार मानतो. थांबतो. थँक्यू.